नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर रोकठोक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, जितकं महत्त्वाचं आपल्या घराचं स्वप्न असतं तितकंच ज्या जागेवर आपलं घर किंवा आपली गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा सोसायटी आहे ती जागा आपल्या सोसायटीच्या नावावर आहे का हेही महत्त्वाचं आहे. हे तुम्ही कधी तपासून पाहिलंय का? कारण गेल्या 10 वर्षात केवळ 11,000 सोसायट्यांना जमीन मालकी हक्क किंवा मानवी अभिहस्तांतरण किंवा डीम्ड कन्व्हेन्स मिळालाय आणि अजूनही 85,000 संस्थांना डीम्ड कन्व्हेन्सची प्रतीक्षाच आहे. हे असं का? याला जबाबदार कोण आहे? 10 वर्षांपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात ही योजना सुरू झाली, पण या योजनेनं नेमकं काय साध्य झालं? राज्य सरकारची इच्छाशक्ती कमी पडते की मुळात ही सगळी प्रक्रियाच किचकट ठरतीये की तुम्ही याबाबत अनभिज्ञ आहात किंवा उदासीन आहात? या सर्व प्रश्नांचा वेध घेणार आहोत डीम्ड कन्व्हेन्सचं ड्रीम या रोकठोक कार्यक्रमात. या चर्चेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, तसंच महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे आणि काँग्रेसचे प्रवक्ता राजू वाघमारे. या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सीताराम राणे, खरोखरच डीम्ड कन्व्हेन्स बाबत सोसायट्या अनभिज्ञ असतात किंवा उदासीन असतात किंवा ही मुळात प्रक्रिया किचकट आहे? काय नेमक्या अडचणी येतात? त्यांच्यापर्यंत आपला आवाज नीट येत पोहोचत नाही. आपण भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आता आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. भालचंद्र शिरसाट, 10 वर्षांपूर्वी योजना सुरू झाली. आजपासून या सरकारकडून पुन्हा विशेष मोहीम राबवली जाते अधिकाधिक सोसायट्यांना त्यांचा जमीन मालकी हक्क मिळवून देण्यासाठी. पण मग 10 वर्षात केवळ 11,000 सोसायट्या का? काय नेमकं चुकतं आहे? काय सांगाल? ही जी प्रक्रिया आहे, मानव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया, ही अभिहस्तांतरणाच्या मूळ प्रक्रियेपेक्षाही अधिक कॉम्प्लिकेटेड आहे. इतकी किचकट आहे, त्याच्यामध्ये इतक्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. आणि मग या मुंबई शहरामध्ये कितीतरी अशा सोसायट्याज आहेत का ज्यांना ओसीच मिळालेला नाही. काही छोट्या मोठ्या कारणामुळे ओसी मिळाला नाही, काही कागदपत्राची पूर्तता केली नाही म्हणून ओसी मिळाला नाही. ज्याने बिल्डिंग बांधली, इमारत बांधली, तो विकासक तर निघून गेला, रहिवासी तिकडे 20-25 वर्ष राहत आहेत, पण तो भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. ही एकूण जी प्रक्रिया आहे आणि ही जी कार्यपद्धती 10 वर्षापूर्वी आघाडी सरकारने ठरवली, ती मानव हस्तांतरण करण्यासाठी ठरवली का न होण्यासाठी ठरवली? आणि दुसरं म्हणजे ही जी कामं, जी कागदपत्राची पूर्तता नसलेली कामं आहेत, ती जर एखादा मध्यस्थी पकडला, दलाल पकडला, काही लाख रुपयाची दक्षिणा ठेवली की मग मात्र होतात. म्हणजे जर नियमात बसत नाही तर अभिहस्तांतरण होताच कामा नये. त्याच्यात वेगळा एक अँगल असा आहे, एखादी इमारत मानव अभिहस्तांतरणाला साधारणतः कधी जाते? कोणी स्वतःहून जात नाही. जेव्हा पुनर्विकास येतो आणि पुनर्विकासाचा प्रस्ताव येतो, रिडेव्हलपमेंट येतो, तेव्हा विकासक असतो आणि मग विकासक या मानव अभिहस्तांतरणासाठी प्रयत्न करतो आणि विकासक सरळ हस्ते दक्षिणा देतो आणि मग हे काम सुकर होतं. पण एखादा सामान्य सोसायटीचा सेक्रेटरी चेअरमन गेला तर त्याचं अभिहस्तांतरण होतच नाही. अशा पद्धतीने आजचा कारभार चाललेला आहे. भालचंद्र शिरसाट, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. आपण यामध्ये नेमक्या खरंच सोसायट्यांना काय अडचणी येतात हे जाणून घेऊया. आपल्याबरोबर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे आहेत. सीताराम राणे, काय नेमक्या अडचणी असतात? डीम्ड कन्व्हेन्स प्रक्रिया खरोखरच इतकी किचकट आहे का की किंवा जसं शिरसाटांनी म्हटलं दलालांशिवाय काम होत नाही? 100% शिरसाटांच्या मताशी मी 100% सहमत आहे. याचं कारण 2011 साली महाराष्ट्र शासनाने गृहनिर्माण संस्थांच्या फायद्यासाठी किंवा बिल्डर लोक गेली 40-50 वर्ष गृहनिर्माण संस्था होऊन सुद्धा कन्व्हेन्स करून देत नाही, म्हणून बिल्डरशिवाय कन्व्हेन्स करून देण्याची, जी जमीन आहे ती मालकी हक्क करून देण्याची प्रोव्हिजन शासनाने केली. पण ही जी योजना आहे ती शिरसाटांच्या मताशी मी सहमत आहे आणि माझंही म्हणणं तसंच आहे की या योजनेला दलाल आणि मध्यस्थ्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी बदनाम केलेलं आहे. चिरीमिरी घेतल्याशिवाय कुठचीही फाईल पुढे सरकत नाही. विशेषतः महसूल विभागातले अधिकारी
अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून सोसायटीच्या लोकांना, पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल याचाच विचार करतात आणि लोक मग कंटाळून त्याचा नाद सोडून देतात आणि या कारणामुळे हे डीम कन्व्हेन्सची चांगली शासनाची योजना असून सुद्धा या अधिकाऱ्यांमुळे ती पूर्ण सफल होत नाही. बरं, राजू वाघमारे सुद्धा आपल्याबरोबर आहेत. राजू वाघमारे, जसं आता या दोघांनी सांगितलेलं आहे की दलालांशिवाय काम होत नाही, आजपासून विशेष मोहीम सुरू होते आहे, ही अडचण या मोहिमेमध्ये दूर केली जाईल? नक्कीच. कारण काय आहे की प्रत्येक हाऊसिंग डिपार्टमेंट आणि जमिनीच्या व्यवहाराच्या सगळ्या या गोष्टींमध्ये महाराष्ट्रात किंवा इतर कुठेही सरकार कोणत्याही पक्षाचा असो, पण अशा प्रकारचे दलाल आणि अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी ही योजना जाहीर केली होती. त्याचा हेतू हाच होता की या ज्या सगळ्या सोसायट्या आहेत, जवळजवळ 50,000पेक्षा जास्त सोसायट्या आहेत आणि यांना जे रिडेव्हलपमेंट पुनर्बांधणी करायची आहे त्याच्यामध्ये त्यांना अगदी व्यवस्थित ती करता यावी, त्वरित करता यावी, त्यासाठी चांगल्या हेतूने ही तरतूद केली होती. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा काही हेतू नव्हता की जेणेकरून लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे आणि डीम कन्व्हेन्स झाला तर त्यांना रिडेव्हलपमेंट किंवा टीडीआर या सगळ्या गोष्टींसाठी ते पुढे गेले पाहिजेत. दुर्दैवाने कुठेतरी अशा प्रकारच्या गोष्टी झाल्यामुळे त्याला कुठे अडथळा येतोय. पण आता ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने ही मोहीम उघडलेली आहे की आम्ही पुन्हा डीम कन्व्हेन्सच्या बाबतीत आणि त्याच्यामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम असा येत होता की जवळजवळ 3 डिपार्टमेंट एकत्र येऊन हे काम बघत होते. म्हणजे रेव्हेन्यू त्याच्यामध्ये येत होतं, बिल्डिंग डिपार्टमेंट येत होतं आणि हाऊसिंग डिपार्टमेंट. तर त्याचा कुठेतरी आपल्याला मेळ घालून कशा पद्धतीने करता येईल त्या दृष्टीने महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत आणि या दलालांचा बंदोबस्त आम्ही नक्कीच करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला, सोसायटी ज्या आहेत त्या सामान्यांच्या सोसायटी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या दृष्टीने महाविकास आघाडी पूर्णपणे प्रयत्न करत. सीताराम राणे, हा झाला दलालांचा विषय. मात्र आणखीन काय काय अडचणी येतात की कारण आता ही विशेष मोहीम सुरू होते तर आपण सरकारला काही सुचवू शकतो? नक्की 100% मॅडम. मुळात वाघमारे साहेबांनी जे बोलले त्याच्यात थोडीशी मी सुधारणा करू इच्छितो. हा जो डीम कन्व्हेन्सचा कायदा आहे तो 2011 साली अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी 2012 पासून नियमावली तयार झाली त्यानंतर सुरू झालेली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात जवळपास 1,25,000च्या दरम्यान गृहनिर्माण संस्था आहेत आणि आता जर तुम्ही बघितलात तर 11,500 ते 12,000 एवढ्याच गृहनिर्माण संस्थांचं डीम कन्व्हेन्स किंवा कन्व्हेन्स झालेलं आहे. म्हणजे गेल्या 9 वर्षामध्ये 10% गृहनिर्माण संस्थांना सुद्धा याचा फायदा झालेला नाही. याचं कारण मी सांगितलं ते एक आहे. त्याचबरोबर दुसरं एक महत्वाचं, या सगळ्या डीम कन्व्हेन्सच्या प्रक्रियेमध्ये 3 स्टेपमध्ये मॅडम ही प्रक्रिया होते. पहिली DDR कडनं ऑर्डर मिळते, त्याच्यानंतर ॲडज्युडिकेशनला जाते, ॲडज्युडिकेशनला झाल्यानंतर 7/12ला उताराला लाव लावण्यासाठी तहसीलदार विभागाकडे जाते. या 2 विभागांची ॲडज्युडिकेशन आणि तहसीलदार या रेव्हन्यूच्या 2 विभागाकडून सगळ्यात जास्त अडवणूक होते. कागदपत्रांची, नको तितक्या कागदपत्रांची मागणी. आत्ताच मागच्या सरकारने याविषयी 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना. त्याच्यापैकी एक हा मुद्दा आहे की सुरुवातीला ओसीची अट होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना ओसीची अट काढून टाकलेली आहे. एक ओसी नसेल तर ॲफिडेव्हिट देऊन ह्या डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया सोपी केलेली आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा निर्णय असा घेतलेला आहे, ज्या संस्थांचं डीम कन्व्हेन्स किंवा कन्व्हेन्स मिळालेला आहे, ज्या संस्थांचा डीम कन्व्हेन्स करताना FSI शिल्लक नसेल आणि 100% स्टॅम्प ड्युटी भरली असेल तर अशा गृहनिर्माण संस्थांना कुठल्याही प्रकारचे ॲडज्युडिकेशन करायची गरज नाही. असं परिपत्रक असताना सुद्धा ॲडज्युडिकेशन करणारे रेव्हन्यूचे जे अधिकारी आहेत ते आमच्या सोसायटीच्या लोकांना वारंवार त्रास देतात, वेगवेगळे कागदपत्र आणायला सांगतात आणि हे सगळं करताना आम्ही जर रजिस्ट्रेशन करायला गेलो तर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही ॲडज्युडिकेशन डिपार्टमेंटकडनं NOC आणा, त्यांची पत्र आणा. अगदी क्लिअर सर्क्युलर असताना सुद्धा, परिपत्रक असताना सुद्धा या अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा, तहसीलदार ऑफिसमध्ये ज्यावेळी सुरुवातीला 2012 साली ज्यावेळी परिपत्रक काढलं त्या परिपत्रकानंतर त्याच्यानंतर काही या परिपत्रकांमध्ये बदल केले. त्या बदल केलेल्या परिपत्रकामध्ये सुद्धा जर डीम कन्व्हेन्सची ऑर्डर मिळाल्यानंतर 7/12ची नोंदणी करताना जुने मालक असतील, मूळ मालक असतील
तर त्यांची कुठच्याही प्रकारची हेरिंग घेऊ नये. कारण अधिकाऱ्याने ऑर्डर दिलेली असताना, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिलेली असताना खालचे अधिकारी कशी काय हेरिंग घेऊ शकतात, या मुद्द्यावर तो विषय होता. आणि तरी सुद्धा हे अधिकारी वेगवेगळ्या पत्रांची, कागदपत्रांची मागणी करतात. सुनावणी करताना मूळ मालकांना बोलवतात. जे मूळ मालक 20, 25, 30 वर्षापूर्वी करारनामे केलेले आहेत ते आता मयत आहेत किंवा ते अस्तित्वात नाहीत. मग त्यांचे वारस येतात आणि हे वारस जे नवीन आहेत ते या डीम कन्व्हेन्सला जागा नावावर करण्यासाठी विरोध करतात. मुळात अशा लोकांना बोलवण्याची गरज नाही डीम कन्व्हेन्स करताना. तरी सुद्धा जाणून बुजून, मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे, काहीतरी वेगळ्या अपेक्षा ठेवून या लोकांना बोलवतात आणि ही प्रक्रिया लांबवली जाते, किंबहुना ती होतच नाही. आतापर्यंत एक आकडेवारी तुम्हाला सांगतो मॅडम, की आतापर्यंत जे 12-15 हजार झाले त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 40 ते 50% ज्यांचं डीम कन्व्हेन्स झालेलं आहे अशा लोकांनी पुढची प्रक्रिया केलेलीच नाही. याचं कारण हे आहे की तिथून रेव्हन्यू विभागाकडून पाहिजे तसं सहकार्य मिळत नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहकार विभाग चांगल्या प्रकारे काम करतोय. मात्र त्यांनी केलेल्या कामाचं 7/12ला नाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा रिझल्ट आपल्याला दिसत नाही. आणि हे मुख्य कारण आहे की जे मी सुरुवातीला फिगर सांगितलं की 1,25,000 संस्था असताना सुद्धा 11 ते 12 हजारच संस्थांचं कन्व्हेन्स झालेलं आहे. त्याचं मूळ हे कारण आहे. एक तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे एक सूचना किंवा विनंती करू शकतो या शासनाला. जर शासनाला महाविकास, जसं आता वाघमारे साहेबांनी सांगितलं, आमचं महाविकास आघाडी सरकार काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करतंय. एकच गोष्ट या आघाडी सरकारने केली तर 100% गृहनिर्माण संस्थांचा कन्व्हेन्सचा प्रश्न नक्की आपण यावरच राजू वाघमारे यांच्याकडून उत्तर घेऊया. त्यांनाही त्यांचं मत मांडायचं. राजू वाघमारे, काय सांगाल? जसं यांनी सांगितलं, अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जातेच किंवा काही ना काही अडवणूक केलीच जाते. यावर अंकुश कसा आणता येईल? सुरुवातीला ज्यावेळी डीम कन्व्हेन्स झालं त्यावेळी जवळजवळ 29 कागदपत्र मागत होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. आता हे राणे साहेबांनी जे सांगितलं ते बरोबर आहे की काही प्रमाणात, पण त्याचा GR जो होता तो काँग्रेसच्या काळात काढला होता की एकदा सुनावणी झाली असेल तर ती पुढच्या सुनावणीसाठी तुम्हाला परत खाली बोलवण्याची गरज नाही. त्याची अंमलबजावणी महाविकास आघाडी जरूर करेल. आणि जर त्याच्यामुळे, जर त्यांना बोलवण्यामुळे जो विलंब होतोय तो कसा आपल्याला आटोक्यात आणण्यात येईल, त्याचा जो GR आहे त्याचं काटेकोरपणे पालन कसं करता येईल या दृष्टीने आम्ही नक्कीच लक्ष देऊ. राहिला प्रश्न रेव्हेन्यू विभागाच्या बाबतीत काही जणांच्या ज्या तक्रारी आहेत त्याबाबत आदरणीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष देऊन, कारण त्यांनी पूर्णपणे रेव्हेन्यू डिपार्टमेंट बदललं, पूर्ण डिजिटाईज केलेलं आहे. 7/12 आजकाल आपल्याला सगळी कागदपत्र मिळत आहेत. तर त्यांचा नक्की त्याच्यामध्ये पुढाकार असणार आहे की या सगळ्या ज्या अनावश्यक गोष्टी असतील आणि जर ग्राहक म्हणजे आपल्या जनतेची जर कुठे अडवणूक होत असेल तर ती कशी थांबवता येईल त्या दृष्टीने महाविकास आघाडी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि तो प्रयत्न करण्यासाठीच हा ड्राईव्ह आता आम्ही जो सुरू केलेला आहे त्याचं कारणच हे आहे की जास्तीत जास्त हाऊसिंग सोसायट्या ज्या असतील त्यांचं काम झालं पाहिजे. आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे की जर FSI शिल्लक नसेल आणि सगळा FSI वापरला असेल तर ऍडज्युडिकेशन करून त्याच्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. तर याचीही अंमलबजावणी कशी करता येईल आणि हे जे 3 डिपार्टमेंट आहेत यांची एक समन्वय कॉर्डिनेशन करून अगदी कमीत कमी वेळामध्ये कसं करता येईल या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय. आणि त्या दृष्टीने त्याच्याबाबत मीटिंग पण चालू आहेत आणि 3 डिपार्टमेंटचे मंत्री त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि आम्ही एकत्र येऊन जनतेचा त्रास कसा कमी करता येईल आणि कोऑपरेटिव्ह या ज्या हाऊसिंग सोसायट्या आहेत त्यांचं डीम कन्व्हेन्स कसं होईल या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. बरं, भालचंद्र शिरसाट यांना काही सांगायचं आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, मानीव अभिहस्तांतरणाची जी नियमावली बनवलेली आहे या नियमावलीमध्ये काही सूट देणं आवश्यक आहे, काही गोष्टी माफ करणं आवश्यक आहे. त्यासाठी एक स्कीम करा. बरं, या 6 महिन्यामध्ये 180 दिवसासाठी विशेष सूट असेल. कायमस्वरूपी सूट देऊ नका, शिथिलता कायमस्वरूपी देऊ नका, पण एक 6 महिन्यासाठी शिथिलता द्या की ती शिथिलता दिल्यानंतर हे मानीव अभिहस्तांतरण वेगाने, जलद गतीने होऊ शकेल. जसं माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्णय घेतला, ज्या बिल्डिंगला OC नाही
आपण बघाल तर 20% 25% बिल्डिंगला ओसी नसते. ओसी नाही, पण जमिनीचं हस्तांतरण आणि इतर हस्तांतरण हे होऊ शकतं. ते ओसीची अट काढून टाकली. त्याचप्रमाणे आणखीन काही किचकट अटी आहेत आणि जे अटीमध्ये नाहीत तेही कागदपत्र जे मागितले जातात आणि मग त्यामुळे हा डिले होतो. एखादा सोसायटीचा सामान्य चेअरमन सेक्रेटरी आपला नोकरी धंदा सोडून सोसायटीच्या कामासाठी अभिहस्तांतरणासाठी जातो, त्याला खेटे मारायला लागणार नाहीत आणि आलेला अर्ज हा 30 ते 60 दिवसात निकाली काढला जाईल. अशा प्रकारचं एक SOP यांनी सुरू केली आणि त्याची अंमलबजावणी केली. तर त्यामुळे एक मात्र होईल, हे जे मध्यस्थी आहेत आणि दलाल आहेत ते बेरोजगार होईल आणि त्यांची बेरोजगारीचा प्रश्न कसा महाविकास आघाडी सोडवणार हे मला माहित नाही. आपण यावर उत्तर घेऊया राजू वाघमारे यांच्याकडून. त्यांनी जसं सांगितलं की एक SOP बनवली गेली पाहिजे आणि जी अनावश्यक कागदपत्र मागवली जात आहेत त्याबद्दल काही ना काही कारवाई केली गेली पाहिजे. राजू वाघमारे, आपण या भालचंद्र शिरसाट यांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्यावर काय सांगाल? कारण सातत्यानं या दलालांकडून म्हणा किंवा अधिकाऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते. बघा, सगळेच अधिकारी काही अनावश्यक कागदपत्र मागतात अशातला भाग नाहीये. काही कागदपत्रांची गरज आहे, त्या कागदपत्रांना आपल्याला पुरवायलाच पाहिजेत. पण जर अनावश्यक कागदपत्र असतील आणि दलालांचा जो जे सांगितलं जात आहे की दलाल या पद्धतीच्या गोष्टीमध्ये जास्त गुंतलेले आहेत, तर त्याचा बंदोबस्त आम्ही नक्कीच करू. कारण याला अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीला पाठिंबा देण्याची गरज नाही. कारण आमची इच्छा आहे, स्वतःची सरकारची इच्छा आहे, महाविकास आघाडीची इच्छा आहे की टीम कन्व्हेन्स जेवढं जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर या सगळ्या सोसायटीचं होईल, तेवढंच पुनर्बांधणी आणि इतर गोष्टीसाठी त्याला पाठबळ मिळेल आणि लोकांचं त्याच्यामध्ये भलं होईल. त्याच्यामुळे या सगळे उपाय जे जे लागतील की ज्याच्यामध्ये टीम कन्व्हेन्स अगदी सुरळीतपणे आणि सहजपणे करता येईल, त्याचे संपूर्णपणे सगळे प्रयत्न महाविकास आघाडी करते आणि त्या दृष्टीनेच आम्ही हा ड्राईव्ह आता उघडलेला आहे. राजू वाघमारे, तुमच्या सरकारच्या काळात 10 वर्षांपूर्वी हे योजना सुरू झाली. मात्र म्हटलं तर दरवर्षीच अशी काही ना काही मोहीम ड्राईव्ह केली जाते, पण तरी सुद्धा तितकासा रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद मिळत नाही. याला काय कारण असावीत तुमच्या मते? नाही, याला काही प्रत्येक वेळी सरकार जे करतं ते सरकारला करायचं असतं, चांगल्या गोष्टी म्हणून सरकार निर्णय घेतं. पण आता आमच्या सरकारच्या काळात पण तेवढा प्रतिसाद नाही मिळाला. भाजपचं सरकार होतं तेव्हा पण प्रतिसाद नाही मिळाला. याला सगळी कारणं, जर आपण बाकीची कारणं कागदपत्र वगैरे हे जरी बघितलं तरी याच्याबरोबर दुसरी कारणं पण असतात की सोसायटीचं जे काम असतं त्याच्यामधल्या ज्या कमिट्या असतात त्याच्यामधले लोक कधी कधी चालढकलपणा करतात की ते म्हणतात की आता आपली सोसायटीचं काही आता पुनर्बांधणी करायची नाहीये, त्याला वेळ आहे आणि या दृष्टीने त्याच्यामध्ये वेळ काढला जातो. किंवा FSI आता वापरलेला आहे, परत वापरायचं काही नाही, सोसायटीच्या आतमधली त्यांची भांडणं आणि मग याच्यामुळे पण या गोष्टीला जास्तीत जास्त वेळ लागतो. सगळीच कारणं काही सरकारची असतात किंवा सरकार किंवा अधिकारीच अशा प्रकारे वागतात म्हणून सोसायट्या करत नाही अशातला भाग नाही. सोसायटीतले अंतर्गत वाद, सोसायटी मधले असलेला आळशीपणा आणि त्यांना त्याची म्हणजे त्याची गरज न भासणं आणि मग गरज न भासणं, मग त्याच्यासाठी आपल्याला कशाला धावायला पाहिजे या दृष्टीने ते प्रयत्न करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याला वेळ लागलेला आहे. प्रत्येक वेळी सरकार किंवा अधिकारी हे जे कारण आहे त्याच्याबरोबर जास्त प्रमाणात हेही कारण आहे की सोसायटीचा त्याच्याकडे टीम कन्व्हेन्स कडे असलेला एक निर्विकारपणा किंवा आळशीपणा म्हणा, त्या दृष्टीने जर बघितलं तर त्याच्यामुळे हा वेळ लागतोय आणि हा वेळ प्रत्येकाच्या सरकारच्या काळामध्ये लागलेला आहे. त्याच्यामुळे सरकार वेगळं काम करतंय आणि म्हणून सोसायट्या काम नाही करत असं नाही. सोसायट्यांमधला वाद, सोसायट्यामध्ये असलेली अनास्था आणि आता त्यांना कसं असतं, टीम कन्व्हेन्सची गरज लागते ज्यावेळी तुम्हाला पुनर्बांधणी करायची आहे. आता पुनर्बांधणी करायचीच नाही तुम्हाला अजून 20 वर्ष तुमच्या बिल्डिंग चांगल्या आहेत, 15 वर्ष चांगले आहेत किंवा तुमच्याकडे वाद आहेत, त्याच्यामुळे मग कशाला जा टीम कन्व्हेन्सला असतात, वेळ आल्यावर बघू.
ही एक भावना त्या सोसायटीच्या नक्की मनामध्ये यावरच आपण सीताराम राणे यांच्याकडून उत्तर घेऊया. सीताराम राणे, जो मुद्दा राजू वाघमारे यांनी मांडलेला आहे तोही नाकारता येत नाही. सोसायटींमधला अंतर्गत वादही यासाठी कारणीभूत ठरू शकतो. तर या सगळ्या गोष्टींबाबत जनजागृती करण्यासाठी काही कार्यक्रम महासंघाने आखलेला आहे. हो मॅडम, महासंघाच्या वतीने मी ठाणे जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतो. आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये ज्यावेळी सुरुवातीला आपण मेळावे घेतले आहेत, ठाणे जिल्ह्यामध्ये आपण प्रत्येक तालुका वाईज मेळावे घेतले आहेत, मार्गदर्शन शिबिरं घेतले आहेत. आणि ठाण्यामध्ये मॅडम एकमेव आमचा ठाणे जिल्हा असा आहे की दर महिन्याला कलेक्टर साहेब या आढावा बैठक या सगळ्या डीमकन्व्हेन्शन प्रक्रियेची घेतात आणि त्यामध्ये ज्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो. पण मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जसं वाघमारे साहेब म्हणाले त्या गोष्टीसुद्धा काही प्रमाणात तथ्य आहे. सोसायटीतल्या सभासदांची पदाधिकाऱ्यांची ही अनास्था आहे. त्यात मराठीत एक म्हण आहे, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी परिस्थिती आहे. लोकांना असं करावंसं वाटलं तर हे बाकीचे मी मुद्दे सांगितले ते पुढे येतात. एका दुसरा सभासद तक्रार करतो, मग पैसे जास्त का लागले कमी का लागले या विषयावरून सोसायटीमध्ये पदाधिकारी सभासद यांच्यामध्ये वाद निर्माण होतो. आणि यासाठी वाघमारे साहेबांनी जे सांगितलं की आमच्या बैठका चालू आहेत, पण या बैठका फक्त शासकीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर चालू आहेत. या बैठकांमध्ये या फील्ड लेवलला काम करणारी जिल्हा फेडरेशन असतील किंवा राज्य फेडरेशन असतील, कारण त्यांच्याकडे डे टू डे हे प्रश्न किंवा अडचणी लोकांच्या येतात. यांना जर याच्या प्रक्रियेत सहभाग करून घेतला तर या अडचणीचं सोडवणूक चांगल्या पद्धतीने करता येईल. दुसरं जर एसओपीच्या बाबतीत तुम्ही म्हणत असाल तर ती आवश्यक गोष्ट आहे याबाबत एसओपी काढणं. त्याचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जसा वाघमारे साहेब म्हणाले त्या मुद्द्याबद्दल मी बोलतोय की याबद्दल खरोखरच डीम कन्व्हेन्स प्रक्रियेबद्दल तुम्हाला गृहनिर्माण संस्थांना मदत करायची असेल तर याच्यात 3 विभाग इन्व्हॉल्व आहेत. एक सहकार विभाग, दुसरा रेव्हेन्यू आणि नगर विकास. या विभागाच्या 3 अधिकाऱ्यांनी मिळून जर या विषयावर जर निर्णय घेतला, पर्याय काढला तरच त्याची इम्प्लिमेंटेशन होईल. अन्यथा सहकार विभागाने काढला तर महसूल विरोध करणार, महसूलने काढला तर सहकार विरोध करणार आणि दोघांनी काढला तर नगर विकास विरोध करणार. यासाठी या सगळ्या अधिकाऱ्यांची संयुक्त काय म्हणता येईल बैठक घेऊन या नियमावली सीताराम राणे खूपच चांगला मुद्दा मांडलेला आहे तुम्ही. हा कार्यक्रम संपत आलेला आहे, वेळ संपत आलेली आहे या कार्यक्रमाची. मात्र हे खरोखरच सगळ्यांसाठीच लक्षात घेण्यासारखी बाब आहे की सोसायटी हाही एक समाज आहे, त्यांनी स्वतःचे वादविवाद बाजूला ठेवावेत आणि आपला जो लाभ आहे तो पदरात पाडून घ्यावा. कारण सरकारकडून ही चांगली योजना येते आहे आणि जर यात अडवणूक केली जात असेल तर त्याची तातडीनं किंवा ती अडवणूक तातडीनं सरकारच्या निदर्शनास आणून देणं सुद्धा आपलंही कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर सरकारनं सुद्धा यात लक्ष घालणं तितकंच महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते आणि रोखोक या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.